नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, निराधार बांधव, विधवा महिला तसेच आजारी व्यक्ती यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जर तुम्हाला आता पेन्शन घ्यायची असेल तर तुम्हाला ही 3 कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। तहसील कार्यालयातून तातडीच्या सूचना आलेल्या आहेत। तर मग ही कोणकोणती कागदपत्रे आहेत, कोणत्या तारखेपर्यंत जमा करायची आहेत आणि त्यासाठी काय करावे लागेल या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी जूनपर्यंत कागदपत्रे सादर करावीत अशी माहिती तहसील कार्यालयाच्या मार्फत देण्यात आलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीत तहसील कार्यालय पारनेर अथवा त्यांच्या गावातील तलाठी यांच्याकडे हयात असल्याची नोंद करावी। तसेच एप्रिल ते जून 2026 या कालावधीत आवश्यक ती कागदपत्रे 30 जून 2026 पर्यंत जमा करण्याचे आवाहन पारनेरच्या तहसीलदारांनी केले आहे। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे, अशा लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडील 2025-26 या कालावधीतील उत्पन्नाचा दाखला, हयातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्डची छायांकित प्रत 30 जून 2026 पर्यंत जमा करावीत। तसेच या दोन्ही योजनातील 50 वर्ष व त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न देता तो 5 वर्षातून एक वेळेस द्यावा असेही कळविण्यात आलेले आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की सर्वच राज्यामध्ये तहसील कार्यालयामार्फत अशा सूचना आलेल्या आहे। आपल्याला माहिती आहे, दरवर्षी 30 जूनच्या आत आपल्याला हयातीचा दाखला या ठिकाणी आणि उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड याची छायांकित प्रत जमा करावी लागते। तर यावर्षीसुद्धा 30 जूनपर्यंत ही सर्व कागदपत्रे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी म्हणजे विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग बांधव असतील, या सर्वांनी जमा करायचे आहे। कारण की हे सर्वजण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येतात। तर मित्रांनो, या तातडीच्या सूचना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आहे। तुम्ही सुद्धा उत्पन्नाचा दाखला, हयातीचे प्रमाणपत्र आणि आधार कार्डची झेरॉक्स ही 3 कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करा। या ठिकाणी तुमच्या तहसील कार्यालयातून सूचना आलेल्या आहेत। आलेल्या नसतील, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा, म्हणजे तुमचे पेन्शन थांबणार नाही। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे। आणि उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे तर 2025-26 या कालावधीतील हा उत्पन्नाचा दाखला हवा। तुम्ही जर मागच्या वर्षी जमा केला असेल आणि तुमचं वय हे 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला परत जमा करण्याची गरज नाही, कारण की त्यांना 5 वर्षातून एकदाच हा उत्पन्नाचा दाखला जमा करणे गरजेचे असते। तर त्यामुळे आता ज्या दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, निराधार बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांनी लवकरात लवकर ही 3 कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावीत अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत। तुमच्या तहसील कार्यालयात सुद्धा अशा सूचना आलेल्या असणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, त्यांनासुद्धा ही माहिती मिळायला हवी। तर मित्रांनो, आणखी काही तुमच्या समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याबाबत आपण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करू। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।